हॅलो एव्हरीवन. आता सध्या मी गुड मॉर्निंगच म्हणणार, कारण अजून 12 वाजायला अर्धा तास बाकी आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे तुम्हाला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे खजिना. तुम्हाला आता अमेझिंग खजिना दाखवते. मोस्टली माझ्या चॅनलचे व्हिडिओज येत असतात. सो ही जागा आहे गणपती बाप्पा मोरया. सो ही जागा आहे जिथे मी माझे चॅनलचे व्हिडिओ शूट करत असते. बट त्याच्या खालती खजिना आहे. मेन खजिना त्याच्या खालती. सो हे बघा, काय दिसलं तुम्हाला? दिसलं का? काय आहे माहिती आहे का या खजिन्यात? खूप अमेझिंग गोष्ट आहे या खजिन्यामध्ये. दाखवते मी तुम्हा सर्वांना. एकदम अमेझिंग गोष्ट आहे. आणि हा खजिना जो असतो ना, हा उन्हाळ्यातली बेस्ट गोष्ट असते. जी उन्हाळ्यामधली बेस्ट गोष्ट असते ना, तो असतो हा खजिना. सो हे पहा. सो पूर्ण उघडते मी. आता हे थोडं झाकलेलं दिसतंय तुम्हाला. हे पहा, आपल्या आंब्यांना असं पिकवल्या जात आहे. आणि हे आता मम्मी म्हणते मला गवत बाजूला करणं, ते पूर्ण दाखव ना. हां हे बघा, मम्मी म्हणते पूर्ण काढा, पूर्ण दाखव. हे बघा, ठीक आहे. सो असे खूप सारे ठेवलेले आता हे आहे, त्याच्यानंतर हे आहे. मला आता मी झाकते. ओके. सो हा आहे आपला खजिना. सो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या इथे आंब्याच्या झाडाला मस्तपैकी, माझ्या आजीकडचं आंब्याचं झाड आहे ते. सो त्या झाडाला मस्तपैकी आंबे लागतात. आणि आंबे लागले की आम्ही घरच्या घरी असे आई याला असं छानपैकी बढिया असं कवर करून, हे बघा. सो हे घरीच आंबे पिकवल्या जातात. सांगा मला कमेंटमध्ये तुमचा फेवरेट कोणता आहे आंबा. केसर आंबा असतो, काय काय असतो. तर आमच्या इथे जे लोक पण आमचं आंब्याचं झाड बघतात ते म्हणतात की हा काहीतरी हापूसची काहीतरी एक व्हेरायटी असावी, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा शेप अँड साईज आहे ना, एकदम अमेझिंग. खूपच जबरदस्त आहे आणि खूपच जास्त टेस्टी आहे. आणि फक्त पिकवल्यावर नाही, पण असा पण म्हणजे नुसता पण खायचा असेल ना, आणि खूपच सुंदर असं त्याचं हे आहे. म्हणजे फळ जे आहे ना, हे खरंच म्हणजे अमेझिंग आहे. मी खूप ग्रेटफुल असते. मी रोज माझ्या ग्रॅटिट्यूडमध्ये मी रोज थँक्यू म्हणते या गोष्टीसाठी, कारण लकी आहे ना. थँक्यू सो मच म्हणते मी याच्यासाठी देवाला, की आंबे खायला भेटणं, आणि ते पण घरच्या झाडाचे, आणि ते पण कम्प्लिटली याच्यामध्ये काहीही केमिकल्स नाही, काही नाही. सो बिलकुल एन्जॉय करा सगळ्यांनी आंब्याच्या सीझनमध्ये, है ना. आणि म्हणून मला म्हटलं, मी विचार आला की हे तर जागा असते.